चला दुसऱ्या सामन्याला आपण सुरुवात करतोय। नौपाडा प्रीमियर लीग 2025 सुरू आहे भगवती विद्यालयाच्या या मैदानामध्ये। ठाण्याच्या हृदयात नौपाड्यामध्ये सुरू आहे नौपाडा प्रीमियर लीग सीझन 8। पहिला सामना अतिशय सुंदर असा सामना आपल्याला पाहायला मिळाला। अटीतटीचा सामना नक्कीच होता, मात्र ग्लेडिएटर्सने चौथ्या ओव्हरमध्ये हा सामना फिरवला। स्वप्नील ठरला या सामन्याचा प्लेयर ऑफ द मॅच। पुढचा सामना खेळला जाणार आहे वॉरियर्स विरुद्ध सोल्जर्स या दोन संघांमध्ये। नाणेफेकीचा कौल सोल्जर्सच्या नशिबी। नाणेफेक जिंकून पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा इथे निर्णय घेतलेला आहे सोल्जर्स यांनी। चला सोल्जर्स आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवून घ्यायचंय। पंचांना इथे विनंती असणार आहे सुरुवात करायची आहे सामन्याला। पहिलं षटक असणार आहे पॉवर प्लेचं षटक। पहिलं षटक हाताळतोय रजनीश। दरम्यान सलामी जोडी आलेली आहे वॉरियर्स कडून। राजू आणि साहिल दोन्ही ओपनिंग बॅट्समन मैदानात। पंचांनी घेतलेला आहे मैदानाचा ताबा। सुरुवात होते दुसऱ्या सामन्याला। पहिलं षटक यावेळेस मात्र इथे खेळून काढल्या या चेंडूला फ्लिक करण्याचा नक्कीच पूर्ण प्रयत्न केला गेला होता, परंतु बॅटची कडा घेऊन हा चेंडू जातोय लेग साइडच्या दिशेने। एक धाव फलकाला सुरुवात होते। पहिली धाव आलेली आहे। श्री गणेशा मात्र झालेला आहे इथे वॉरियर्स यांचा। वळूयात पुढच्या चेंडूकडे। यावेळेस थोडासा आखूड टप्प्याचा नक्कीच चेंडू होता। इथे एक्स्ट्रा कव्हर्स रिजन मध्ये खेळून काढलेल्या चेंडूला एक धाव पूर्ण केली। धाव फलकावर नजर टाकूया। 2 धावा आलेल्या आहेत। 2 चेंडू 2 धावा। थोडीशी इथे धीमी सुरुवात, स्लो सुरुवात इथे नक्कीच केलेली आहे। थोडं थांबवून खेळण्याचा प्रयत्न असेल। आपण पाहिलं मागच्या सामन्यामध्ये मात्र पहिल्याच षटकात विकेट मिळाली होती। यावेळेस मात्र चांगलं एलिव्हेशन दिलंय। घोषित क्षेत्रात चेंडू जातोय का पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, नाहीतर पंचांचा इथे इशारा येतोय। धावून इथे धावा पूर्ण केल्या गेलेल्या आहेत। 3 धावा, 3 चेंडू 3 धावा। पॉवर प्लेचं षटक सुरू आहे। नियमानुसार एकच खेळाडू बाउंड्री रिजनच्या इथे जवळ उभा असेल, तैनात असेल। रजनीशचा या पुढचा चेंडू चांगला टप्प्याचा हा चेंडू होता। थोडासा फिरला। नक्कीच प्रशंसा होईल या चेंडूवरती। कोणतीही धाव नाही, निर्धाव चेंडू। पॉवर प्लेचं षटक सुरू आहे। नक्कीच दोन्ही बॅट्समन आपापसात चर्चा करताना आतापर्यंत मात्र अतिशय चांगली सुरुवात, कोणतीही रिस्क नाही।
थेट इथे नक्कीच झेल घेण्याचा चान्स उपलब्ध होता. थोडासा अवघड नक्कीच होता हा झेल, परंतु पहिलं यश प्राप्त झालं असतं इथे. आता मात्र शेवटचा चेंडू पॉवर प्ले षटकातला. लास्ट बॉल टू गो. हिअर वी गो. मोठा फटका मारण्याचा इथे प्रयत्न केला गेलाय. चेंडू जातोय आकाशात, फिल्डर येतोय चेंडू खाली आणि याच बरोबर पहिलं यश इथे प्राप्त झालंय. पहिला मासा इथे गळाला लागतोय. परतावं लागेल पुन्हा एकदा पवेलियन मध्ये. एक षटकानंतर धाव संख्या झालेली आहे 3. पहिल्या षटकानंतर धाव संख्या झालेली आहे 4. 1 विकेट. बॅट्समन नेम ओमकार पवार. दरम्यान नवीन फलंदाज येतोय मैदानात. ओमकार पवार, ओपी ऑन स्ट्राइक. पाहूयात ओपीला ओजी परफॉर्मन्स देता येतोय का, आपल्या संघासाठी कोणती कामगिरी करतोय. पॉवर प्लेचं षटक संपलेलं आहे. एका षटकानंतर धाव फलकावर आहे 4 धावा. दुसरं षटक सुरू होतंय आणि हे दुसरं षटक हाताळायला आता आलेलं आहे प्रतीक. प्रतीक हाताळतोय दुसरं षटक. पंचांना इथे विनंती असेल लवकर आपण षटकाला सुरुवात करायची. चला वळूयात पुन्हा एकदा मॅच कडे. धाव फलकावर 4 धावा. दुसऱ्या षटकाला सुरुवात. पहिला चेंडू. यावेळेस मात्र अगदीच दिशाहीन चेंडू हा होता. नक्कीच पंचांचा इथे इशारा येतोय. अतिरिक्त धाव जोडली जाते. वाईड आणि 1 म्हणजेच 2 धावा मिळतील या चेंडूवरती आणि पुन्हा फेकावा लागेल हा चेंडू. यावेळेस मात्र थेट फिल्डरच्या हातात. कोणतीही चूक नाही. अतिशय चांगला स्टॉप. आपल्या संघासाठी महत्त्वाच्या धावा इथे नक्कीच रोखल्या. यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा आतल्या बाजूला वळला. नक्कीच एक ऑफ कटरचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. धाव फलकावर पुन्हा एकदा नजर टाकूयात. 7 धावा. यावेळेस मात्र चांगला वेग या चेंडूवरती. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. मात्र इथे चूक, घोड चूक. कॅच झाला पाहिजे होता. थोडासा अवघड नक्कीच होता, परंतु शेवटपर्यंत नजरा टिकवणं फार महत्त्वाचं असतं. 2 बॉल्स टू गो. शेवटचे 2 चेंडू शेष.
इथे मात्र बॅट्समनला जीवनदान प्राप्त झालंय, गिफ्ट. हरकत नाही, क्रिकेटचा खेळ आहे, शेवटच्या चेंडूपर्यंत खेळ बदलू शकतो. वळूयात पुढच्या चेंडूकडे. यावेळेस फुलटॉस चेंडू लेग साईडच्या दिशेने भिरकावलेला खेळून काढला जातोय घोषित क्षेत्रात. एक धाव निश्चित. धाव फलकावर 9 धावा. या षटकातला शेवटचा चेंडू असणार आहे. पुढचा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा घोषित क्षेत्रात जातोय का? नक्कीच एक धाव येईल. आणखी एक धाव जोडली जाते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर आलेल्या आहेत 10 धावा, 10 रन्स. 5 षटकांचा खेळ असणार आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक. यानंतरच्या 4ही षटकामध्ये मात्र फलंदाजाची इथे मागणी असल्यास पंच पॉवर प्लेचं षटक घोषित करू शकतात. आता मात्र गोलंदाजी मार्कवर आलेला आहे गौरव. धावफलकावर 10 धावा. पुढचे 3 षटक महत्वाचे. यावेळेस खेळून काढला पुन्हा एकदा. अतिशय चांगला शॉट खेळला होता कव्हर्सच्या दिशेने. टायमिंग अतिशय जबरदस्त होता. मात्र घोषित क्षेत्र असल्यामुळे फक्त एक धाव जोडली जाईल. पाहूयात गौरव याचा पुढचा चेंडू. यावेळेस मात्र थोडंसं वेगात परिवर्तन आणि यावेळेस पहिला LBW येतोय या सामन्याचा, या टुर्नामेंटचा. गौरवला इथे यश प्राप्त होत आहे. पहिला चेंडू आपण पाहिला, अतिशय वेगवान टप्प्याचा चेंडू होता आणि दुसऱ्याच चेंडूवरती मात्र थोडासा वेगात परिवर्तन, व्हेरिएशन आणि एक सफलता, यश प्राप्ती. धावफलकावर पुन्हा एकदा नजर टाकूयात. 11 धावा आलेल्या आहेत. पुढचा बॅट्समन आलेला आहे बॅटिंग क्रीज वरती, यश. गौरव याचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा थेट ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू होता. चांगल्या टप्प्याचा चेंडू. यावेळेस मात्र कोणतीही रिस्क नाही. यश याच्याकडून चांगल्या पद्धतीने खेळून काढले या चेंडूला. पुढचा चेंडू मात्र थोडासा इथे टप्पा मागे खेचला, लेंथ मागे खेचली आणि या चेंडूचा चांगला समाचार घेतला, पाठवलं घोषित क्षेत्रात 2 धावांसाठी.
गौरव याचा पुढचा चेंडू, यावेळेस मात्र अतिरिक्त धाव. पंचांचे दोन्ही हात समांतर, कारण धाव येते इथे अवांतर. धाव फलकामध्ये आणखी एक धाव जोडली जाते. धाव फलकावर 14 धावा. यावेळेस मात्र चांगल्या टप्प्याचा नक्कीच चेंडू इथे केला गेला होता गौरव याच्याकडून थेट ब्लॉक होल मध्ये. आतापर्यंत आपण पाहिलं शेवटचा चेंडू, यावेळेस मात्र थेट हातात. नक्कीच इथे कुठेतरी चान्स होता. कॅचेस दॅट विन मॅचेस असं म्हणतात, मात्र अतिशय वेगवान हा चेंडू आला होता. धाव फलकावर पुन्हा एकदा नजर टाकूयात. 3 षटकानंतर धाव संख्या झालेली आहे 14. पहिल्या इनिंग्स मधले शेवटचे 2 षटक असतील. अजूनही फलंदाजाला मात्र संधी प्राप्त आहे पॉवर प्ले घेण्याची. आणि नक्कीच 4थं षटक, यावेळेस मात्र पॉवर प्लेचं षटक. इथे पंचांचा इशारा येतोय. पॉवर प्लेचं षटक असल्यामुळे बाउंड्री रिजन मध्ये फक्त आणि फक्त एक खेळाडू, 2 खेळाडू असणार आहेत. नंदू इथे सुरुवात करतोय 4थ्या षटकाला. पहिला चेंडू फुलटॉस चेंडू होता आणि घोषित क्षेत्रात धाव 1 येते. आतापर्यंत मात्र चांगल्या टप्प्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. 3 षटकांमध्ये रोखून ठेवलंय. कोणतीही लूज डिलिव्हरी नाही, कोणतेही लूज चेंडू नाही. यावेळेस मात्र थोडासा वेगात परिवर्तन आणि खेळून काढलं या चेंडूला. पंचांचा इथे नक्कीच इशारा येईल. आणखी एक यश प्राप्ती. यावेळेस मात्र नंदूला LBWच्या स्वरूपात इथे फलंदाज होतोय बाद. चला, नवीन बॅट्समन लवकरात लवकर आपण ग्राउंड मध्ये पोहोचायचंय. सामन्याला पुन्हा सुरुवात करायची आहे पंच.
दरम्यान नवीन बॅटर आता आलेला आहे क्रीज वरती अरुण. या षटकातले 3 चेंडू बाकी. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. फक्त 2 खेळाडू बाउंड्री रिजन मध्ये उभे. नंदूचा पुढचा चेंडू यावेळेस मात्र ग्राउंडेड फटका खेळून काढलाय. 1 धाव पूर्ण होतीये. धावफलकावर आता आलेले आहेत धावा 16. यावेळेस मात्र मोठा फटका मारलेला आहे. पाहूयात हा चेंडू जातोय का सीमारेषा पार. नक्कीच इथे झाडा लागून हा चेंडू फिल्डरच्या हातात पोहोचला, परंतु नियमानुसार या चेंडूवरती कोणतीही विकेट नाही. या षटकातला शेवटचा चेंडू पॉवर प्लेचं षटक. धाव फलकावर 17 धावा. ग्राउंडेड शॉट यावेळेस मात्र खेळून काढला. पंचांचा इथे नक्कीच इशारा येणं महत्वाचं ठरतंय. 1 धाव घोषित क्षेत्रात. धाव फलकावर आता आहेत 18 धावा. 18 रन्स ऑन बोर्ड. चार षटकानंतर धाव संख्या झालेली आहे 18 धावा. पॉवर प्लेचं षटक सुरू होतं आणि नक्कीच चांगलं षटक टाकलं इथे नंदू याने. फक्त आणि फक्त 4 धावा दिल्या. आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आलेला आहे गौरव. पहिलं षटक टाकताना अतिशय चांगल्या टप्प्याची गोलंदाजी. पाहूयात यावेळेस कोणते वेगळे चेंडू, कोणतं व्हेरिएशन आपल्याला त्याच्याकडून पाहायला मिळतंय. पहिलाच चेंडू यावेळेस डॉट डिलिव्हरी. कोणतीही धाव नाही. पुढचा चेंडू यावेळेस मात्र वेगात थोडंसं परिवर्तन. चेंडू जातोय थेट सीमारेषा पार. मोठा फटका येतोय. षटकार. उत्कृष्ट असा फटका षटकारासाठी. धाव फलकावरती आता आलेल्या आहेत धाव फलकावर आहेत 24 धावा. या शेवटच्या षटकातले 4 चेंडू शेष. यावेळेस मात्र चांगला फटका. स्ट्रेट बॅटेड हिट. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू जातोय नक्की आणि या सोबतच दुसऱ्या धावेसाठी पूर्ण प्रयत्न केला गेला होता, परंतु इथे फलंदाज होतोय धावचित. शुभम ना. दरम्यान नवीन बॅट्समन आता येतोय क्रीज वरती, शुभम. शेवटचे 3 चेंडू असणार आहेत आणि नक्कीच हे 3 चेंडू निर्णायक चेंडू ठरणार आहेत दोन्ही संघांसाठी, कारण धाव फलकावरती आहेत 25 धावा. यावेळेस थेट ब्लॉक होल टप्प्याचा हा चेंडू होता.
गौरव याच्याकडून मात्र आता कुठेतरी कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतरचा दुसरा चेंडू षटकारासाठी, पुढच्या चेंडूवरती मात्र एक धाव आणि एक धावचीत आपल्याला त्याच्याकडून पाहायला मिळेल. यावेळेस मात्र या चेंडूवर कोणतीही धाव नाही. शेवटचे दोन चेंडू यावेळेस मात्र मोठा फटका मारलेला आहे. झाडाच्या सहाय्याने लागून चेंडू जातोय इथे फिल्डरच्या हातात. रनआउट पाहायला मिळतोय का? नक्कीच. धाव फलकावर आहेत 26 धावा. दरम्यान पुढचा बॅट्समन आता येतोय क्रीज वरती. नाव जरी किरण पोलार्ड असलं तर मात्र आपल्या ठाण्यामध्ये जन्म घेतलाय, त्यामुळे ठाण्याचा किरण पोलार्ड आता आलेला आहे बॅटिंग क्रीजवर. पाहूयात पोलार्डला मात्र पोलार्ड सारखी कामगिरी करता येते का? स्टेप आउट करून मारण्याचा इथे प्रयत्न केला गेला होता. इनिंग संपलेली आहे. पोलार्ड मात्र इथे स्टंप आउट झालेला आहे. कोणतीही धाव नाही. गोल्डन डक घेऊन पवेलियन मध्ये परत. 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. धाव फलकावर एकदा नजर टाकूयात. धाव संख्या झालेली आहे 26. जिंकण्यासाठी हवे असतील ते म्हणजे 27. धाव फलकावर एकदा नजर टाकूया पुन्हा एकदा. धाव संख्या झालेली आहे 26. जिंकण्यासाठी मात्र हवे असतील 27 धावा. 27 रन्स टू विन. चला पंचांना विनंती असेल लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. हा भाई. तर नक्कीच वॉरियर्स विरुद्ध सोल्जर्स या दोन संघांमध्ये सुरू आहे हा सामना. सोल्जर्सना जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती म्हणजे 27 धावांची. दरम्यान मी विनंती करेन सन्माननीय उत्कर्ष आर्या, आपण कृपया व्यासपीठावर यायचंय. नक्कीच नौपाडा प्रीमियर लीग 2025 मध्ये अनेक मान्यवरांची आपल्याला उपस्थिती लाभलेली आहे. या टुर्नामेंटची विशेषता खासियत म्हणजेच सर्व उपस्थितांचे मान्यवरांचे आपण स्वागत करतोय ते म्हणजे एक झाड देऊन, तुळस देऊन आपल्या हिंदू धर्मामध्ये नक्कीच तुळशीला फार महत्त्व असतं. विठोबाच्या पायावर देखील तुळस वाहिली जाते आणि
ह्याच तुळशीचं रोप देऊन आपण सर्व मान्यवरांचं इथे स्वागत करतोय. त्याचबरोबर सन्मान चिन्ह देखील मारण्याच्या आधी चला पंच लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. जिंकण्यासाठी 27 धावांची आवश्यकता आहे. सोल्जर्स यांच्याकडून सलामी जोडी आलेली आहे मैदानात, गौरव आणि प्रसाद. दरम्यान वॉरियर्स कडून पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळायला आलेलं आहे ओमकार पवार. ओपी ऑन बॉलिंग मार्क. शॉर्ट रनअप पॉवर प्लेचं षटक सुरुवात करतोय ओपी. पहिलाच चेंडू यावेळेस मात्र भिरकावलेला होता. घोषित क्षेत्रात जातोय, खेळून काढलाय या चेंडूला. नक्कीच गौरव इथे कुठेतरी नो बॉलची इथे मागणी करत होते, परंतु स्क्वेअर लेग पंचांनी इथे कोणतीही संमती दर्शवली नाही. पुढचा चेंडू यावेळेस मात्र कॅचचा चान्स होतोय का, आणि अतिशय उत्कृष्ट झेल टिपला. झेल सुटता सुटता मात्र जोळीत पडला. बघा, मॅच मध्ये फार महत्वाचं असतं अवेअरनेस. शेवटपर्यंत चेंडूवरती नजरा टिकवणं फार महत्वाचं असतं. एका खेळाडूवरून कॅच नक्कीच सुटला होता, मात्र बॅकिंग करत यावेळेस मात्र या झेल टिपला. खेळाडू इथे घेतोय झेल आणि गौरव इथे झालेला आहे फेल. एक धावा करून पुन्हा पवेलियन मध्ये. दरम्यान पुढचा बॅट्समन येतोय आता बॅटिंग क्रीजवर, प्रशांत. त्याचबरोबर आपल्या या नौपाडा प्रीमियर लीग 2025 साठी उपस्थित आहेत सन्माननीय प्रीतमजी राजपूत सर. तुमचं खूप खूप स्वागत आहे. आपण कृपया व्यासपीठावर यायचंय. आणि याचबरोबर पुन्हा एका विकेटचं पतन होतंय, पुन्हा एक गडी बाद होतोय. प्रशांत मात्र इथे येताच पुन्हा पवेलियन मध्ये गेलेला आहे. प्रशांतला इथे केलंय शांत. दोन चेंडू आणि दोन चेंडूंवरती मोठी यशप्राप्ती, दोन मोठ्या विकेट्स. दरम्यान मी विनंती करेन ज्ञानेश, आपण लवकरात लवकर व्यासपीठावर यायचंय. ज्ञानेश दादा, आपण जिथे कुठे असाल कृपया व्यासपीठावर यायचंय. ओमकार याच्याकडून मात्र चांगली सुरुवात. यावेळेस ऑफसाइड रिजन मध्ये खेळून काढले, चेंडूला जातोय घोषित क्षेत्रात. एक धाव पूर्ण, एक धाव जोडली जाईल. नक्कीच आपण पाहिलं ओमकार याने मात्र चांगली सुरुवात आपल्या संघासाठी इथे करून दिली. पहिल्या चेंडूवरती एक धाव, पुढच्या दोन्ही चेंडूवरती मोठे
खेळाडू बाद, गडी बाद. यावेळेस पुन्हा एकदा ऑफ साईडच्या दिशेने खेळून काढला घोषित क्षेत्रात. पंचांचा इथे इशारा येतोय, 2 धावा निश्चित. धावफलकावर एकदा नजर टाकूयात. 4 धावा आता आलेल्या आहेत. वळूयात पुन्हा एकदा मॅच कडे. यावेळेस मात्र एलिव्हेशन जास्त. चेंडू पुन्हा एकदा जातोय घोषित क्षेत्रात 2 धावांसाठी. नंदू याच्याकडून थोडीशी चांगली सुरुवात नक्कीच म्हणता येईल, कारण 2 मोठ्या विकेट गेल्या होत्या. 2 बॅट्समन परतीला लागले होते पवेलियन मध्ये. मात्र नक्कीच इथे इनिंग सांभाळणं इथे गरजेचं आहे. थोडं थांबून खेळणं महत्त्वाचं आहे. टार्गेट आपण पाहिलं तर जास्त मोठं नाहीये. जिंकण्यासाठी फक्त 27 धावांची आवश्यकता असणार आहे. आता समीकरण थोडंसं बदललंय. 24 धावा, 24 चेंडू 21 धावांची आवश्यकता. दरम्यान प्रसाद याच्यासाठी एक मोठी सुवर्ण संधी इथे उपलब्ध आहे. षटकार मारला तर 501 रुपयांचं रोख पारितोषिक जाहीर केलेलं आहे. सँडी दादा यांच्याकडून इथे 501 रुपयाचं जाहीर पारितोषिक इथे आहे प्रसाद याच्यासाठी. पहिला चेंडू फेस करतोय प्रसाद. लेग साइडच्या दिशेने मात्र घोषित क्षेत्रात जातोय चेंडू. पंचांचा इथे इशारा महत्त्वाचा ठरणार आहे. 1 धाव. धावफलकावरती आलेले आहेत 7 धावा. पुन्हा एकदा घुटना टेक, तमाशा देख. घोषित क्षेत्रात जातोय चेंडू 2 धावांसाठी. नक्कीच आपण या मैदानाचे नियम पाहिले तर फक्त आणि फक्त समोरच्या दिशेला बाउंड्री इथे उपलब्ध आहे. हलका चेंडू असल्या कारणाने थोडा मोठा फटका मारण्यास नक्कीच इथे अवघड असणे, परंतु इम्पॉसिबल नाहीये. यावेळेस मात्र थेट फिल्डरच्या हातात चेंडू जाऊ शकत होता. या चेंडूवरती कोणतीही धाव नाही, निर्धाव चेंडू. दरम्यान भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष सन्माननीय राजेश मडवी साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. मी विनंती करेन सन्माननीय श्री राजेशजी मडवी साहेब यांना कृपया आपण व्यासपीठावर येऊन या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. चला पुन्हा एकदा मॅच कडे वळूयात. अमय हाताळतोय दुसरं षटक. यावेळेस मात्र रनआउट इथे मिळतोय का पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नक्कीच वेळेत इथे पूर्ण केलेली आहे धाव. धाव फलकावर नजर टाकूया. 10 धावा आलेल्या आहेत आतापर्यंत. चांगली सुरुवात. नक्कीच आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 2 मोठ्या विकेट आल्या होत्या आणि त्यानंतर थोडंसं इथे इनिंग्स सावरण्याचा प्रयत्न होतोय दोन्ही बॅट्समन कडून. नंदू आणि प्रसाद आपल्या संघासाठी महत्त्वाचं इथे योगदान देत आहेत. हळूहळू आपल्या संघासाठी विचारपूर्वक असे धावा जोडतायत. धावफलकावर नजर टाकूयात. 2 षटकानंतर धाव संख्या झालेली आहे 11.
यावेळेस मात्र समीकरण थोडंसं इथे बदललेलं दिसतंय. 18 चेंडूंमध्ये 16 धावांची आवश्यकता. सोल्जर्स विरुद्ध वॉरियर्स, दोन्ही मातब्बर संघ. नक्कीच आपण पाहिलं वॉरियर्स या संघाला पहिले फलंदाजी करताना मात्र चांगली कामगिरी थोडीशी करता आली नाही. लो स्कोरिंग मॅच, 27 धावांची आवश्यकता आहे फक्त. मात्र पहिल्याच षटकामध्ये 2 महत्त्वाचे गडी बाद झाले. आता मात्र कमबॅक करण्याचा नक्कीच पूर्ण प्रयत्न केला जातोय वॉरियर्स यांच्याकडून. सोल्जर्स यांना मात्र जिंकण्यासाठी 18 चेंडू 16 धावांची आवश्यकता. पाहूयात पुढचं षटक. यावेळेस मात्र लेग स्पिनचा प्रयत्न, पंचांचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव जोडली जाते धाव संख्येमध्ये. यावेळेस मात्र पुन्हा एकदा थोडासा फुलर टप्प्याचा हा चेंडू होता आणि घोषित क्षेत्रात हा चेंडू जातोय का पाहणं महत्त्वाचं ठरतंय. नक्कीच पंचांचा इथे इशारा येतोय. 1 धाव निश्चित होतीये. दरम्यान दोन्ही पंच आपापसात चर्चा करून नक्कीच निर्णय जाहीर करतील. पंचांचा इशारा आलेला आहे. 1 धाव घोषित क्षेत्रात. दरम्यान प्रसाद याच्यासाठी सुवर्ण संधी नक्कीच इथे अजूनही उपलब्ध आहे. सँडी दादा यांच्याकडून 501 रुपयांचं जाहीर पारितोषिक आहे. षटकार पाहायला मिळतोय का आपल्याला प्रसाद याच्या बॅटमधून. दरम्यान पुढचा चेंडू, थोडीशी इथे अनऑर्थोडॉक्स ऍक्शन आहे. यावेळेस पुन्हा एकदा चांगल्या टप्प्याचा हा चेंडू होता. लेग साइडच्या दिशेने फ्लिक करून 1 धाव पूर्ण. यावेळेस मात्र वाईडच्या दिशेने जात होता हा चेंडू. थोडासा अक्रॉस येऊन खेळण्याचा प्रयत्न नक्कीच केला गेला. पुन्हा एकदा घोषित क्षेत्रात जातोय हा चेंडू. 1 धाव निश्चित होते. किती? आता मात्र समीकरण थोडंसं बदललंय. 15 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता असणार आहे. 3 चेंडू शेष या षटकातले. नक्कीच नौपाडा प्रीमियर लीग 2025, ठाणे शहराचा हृदय नौपाडा आणि भगवती विद्यालयाचं हे मैदान. इथे सुरू आहेत सामने. पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नौपाडा प्रीमियर लीग 2025 सीझन 8 चा चॅम्पियन कोणता संघ ठरतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगला प्रयत्न. निर्धाव चेंडू. यावेळेस मात्र थोडासा इथे एक्स्ट्रा बाउन्स मिळाला आणि या चेंडूला पुन्हा एकदा घोषित क्षेत्रात खेळून काढलेला आहे 1 धावेसाठी. या षटकातला हा शेवटचा चेंडू असणार आहे. धाव फलकावर नजर टाकूयात. धाव फलकावर आहेत 17 धावा, 17 रन्स. 13 चेंडू 10 धावांची आवश्यकता आणि यावेळेस मात्र
अक्षम्य अशी चूक नक्कीच म्हणावी लागेल. अतिरिक्त धाव जोडली जाते. अजूनही मॅच संपलेली नाही. अजूनही वॉरियर्स कडे संधी असणार आहे कमबॅक करण्याची, परंतु ही चूक महाग ठरू शकते. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव येते. नक्कीच सोल्जर्सच्या बॅट्समनला इथे कुठेतरी मेहनत करण्याची गरज आहे, परंतु आपण पाहतोय की वॉरियर्स यांच्याकडून अतिरिक्त धावांची इथे रांग जणू लागलेली आहे. पाहूयात पुढचा चेंडू. यावेळेस मात्र पुन्हा एकदा अक्रॉस खेळलेला आहे. घोषित क्षेत्रात जातोय का चेंडू? नक्कीच. पंचांचा इथे इशारा येतोय. 2 धावा. आता मात्र समीकरण पूर्णपणे बदललेलं दिसतंय. 12 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता आहे. दरम्यान नौपाडा प्रीमियर लीग 2025 मध्ये अनेक मान्यवरांनी इथे उपस्थिती दर्शवलेली आहे. अनेक मान्यवरांचं आपल्याला इथे सहकार्य लाभलेलं आहे. मी विनंती करेन मकरंद पाटकर यांनी कृपया व्यासपीठावर यायचंय. मकरंद पाटकर, कृपया आपण व्यासपीठावर यायचंय. आणि मी विनंती करेन मकरंद यांना आपण सन्माननीय राजेशजी मडवी सर यांचं इथे स्वागत करायचंय. नौपाडा प्रीमियर लीग 2025. त्याचबरोबर मी विनंती करेन की श्रद्धेश आपण देखील व्यासपीठावर यायचंय. श्रद्धेश भुजबळ. दरम्यान मी श्रद्धेश याला विनंती करेन आपण सन्माननीय प्रीतम राजपूत यांचं देखील सन्मान चिन्ह आणि तुळशीचं पुष्प, तुळशीचं वृक्ष देऊन इथे आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. दरम्यान मी विनंती करेन की ऋषी आपण देखील व्यासपीठावर यायचंय आणि सन्माननीय ज्ञानेश सर यांचं देखील आपण स्वागत करायचंय. यावेळेस मात्र निर्धाव चेंडू. आता मात्र समीकरण बदलतंय. घोषित क्षेत्रात पुन्हा एकदा चेंडू जातो 1 धावेसाठी. आता मात्र समीकरण थोडंसं झुकतंय. 8 चेंडू 4 धावांची आवश्यकता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू झाडाला लागून पुन्हा एकदा मैदानात. या चेंडूवर 1 धाव पूर्ण. जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता. आणि पुन्हा एकदा पंचांचे हात होत आहेत समांतर, कारण धाव इथे येते अवांतर. 2 धावांची आवश्यकता. जिंकण्यासाठी फक्त औपचारिकता बाकी. पुन्हा एकदा अवांतर धाव. आता मात्र स्कोर लेवल. जिंकण्यासाठी 1 धाव. आणि यासोबतच पंचांचा इथे इशारा महत्त्वाचा ठरणार आहे. घोषित क्षेत्रात पुन्हा
धाव जोडली जाते. याचबरोबर सोल्जर्सने मात्र हा सामना जिंकलेला आहे. दरम्यान या सामन्याचा सामनावीर ठरतोय नंदकुमार. नंदकुमार, आपण लवकरात लवकर व्यासपीठावर यायचे आणि मी विनंती करेन सन्माननीय प्रीतमजी राजपूत यांनी नंदकुमार याला प्लेयर ऑफ द मॅच चा टी शर्ट देऊन त्याचा सन्मान करायचा आहे. तर या सामन्याचा प्लेयर ऑफ द मॅच ठरतोय नंदकुमार. खूप खूप शुभेच्छा. आणि या पुढील सामने मी विनंती करेन की कृपया आपण प्लेयर ऑफ द मॅचचा टी शर्ट घालूनच खेळायचे.